आणि आज जे त्यांच्या सोबत बसले चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार, हे काय हिंदुत्ववादी आहेत? चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी जो त्यांच्या निवडणुकांमध्ये आणि त्यांच्या राज्यात जो जाहीरनामा दिलेला आहे, नरेंद्र मोदींना आम्ही आव्हान देतोय की मोदीजी तुम्ही चंद्राबाबू नायडूंचा जाहीरनामा पूर्ण करणार म्हणून त्या आंध्रात जाऊन सांगा. काय त्या जाहीरनाम्यामध्ये चंद्राबाबूंनी तिथल्या मुस्लिम समाजाला काही वचनं दिलेली नाहीयेत? नितीश कुमारनी बिहारमध्ये काही तिथल्या मुस्लिम समाजाला काही आश्वासनं दिलेली नाहीयेत? आमच्यावरती जेव्हा तुम्ही आरोप करता त्यावेळेला तुमच्याच टोप्या घातलेले फोटो कितीतरी आहेत ना. हे बघा, हे सुद्धा मुस्लिम आहेतच ना. पण आमच्याकडे चोरीमारी नाहीये, कारण या मुस्लिम समाजाला माहिती आहे की शिवसेना वार करेल तर समोरून करेल, यांच्यासारखा पाठून वार करणारे आमच्या अवलाद नाहीये. आम्ही लढू तर समोरून लढू, पण सरकारी यंत्रणेचा वापर करून, दुरुपयोग करून, जसं आता काल संजय तुम्हीच तो अग्रलेख लिहिलाय, मध्ये आपले मिंदे बोलले होते की काही संस्थांनी, स्वयंसेवी संस्था आहेत ना त्याच्यात, विश्वमत चौधरी आहेत, असीम सरोदे आहेत, निखिल वागले आहेत, अनेक युट्यूबर्स आहेत, त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. त्यांना सुद्धा मी खास धन्यवाद देतोय. अनेक, हेमंत देसाई आहेत, रवीश कुमार आहेत, कितीतरी अशी मोठी यादी आहे, ध्रुव राठी आहे, अनेक जण आहेत. या सगळ्यांनी आम्हाला मतदान करण्यासाठी म्हणून प्रचार केलेला आहे. मग मिंदे जे बोलले की शहरी नक्षलवाद, हुकुमशाही तोडा मोडा, फोडून टाका आणि लोकशाही वाचवा, हा प्रचार, हा नक्षलवाद वाटतो तुम्हाला?